नमस्कार. आज आपण बनवूया झटपट अशी होणारी खमंग चविष्ट अशी खानदेशी खिचडी. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. आपण खानदेशी मसाले भात बनवणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य बघूयात. सर्वप्रथम आपल्याला लागेल इथं 1 वाटी तांदूळ. मी इथे 1 वाटी तांदूळ घेतला आहे. मी इथं कोलम तांदूळ घेतला आहे. त्यासाठी अर्धी वाटी डाळ घेतली आहे. कांदा, टोमॅटो, बटाटा त्याची साल काढली नाही तसाच बटाटा वापरतात. बारीक चिरलेली कोथिंबीर. नाही तर आपण मसाले बघूयात. इथं धणे पावडर, शेंगदाणे, लाल तिखट, हळद, काळा मसाला, मीठ, हिरवी मिरची आणि कढीपत्ता. आपण ना आधी डाळ तांदूळ मिक्स करून धुवून घेऊयात व्यवस्थित. आपण 2 ते 3 पाण्याने डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेऊयात. पण हे डाळ तांदूळ 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे. तर आपण आता फोडणी करूयात. आपण तेल टाकून घेऊयात. तेल चांगलं गरम झालं त्यामध्ये टाकून आपण चांगली तडतडली त्यामध्ये टाकूत आपण जिरे पण चांगले फुलले टाकले. त्यामध्ये टाकूत आपण कढीपत्ता. आता आपण त्यामध्ये टाकू कांदा. तेलात परतून घेऊयात आपण. खिचडीसाठी ना हा कांदा जास्ती लाल करायचा नाही, ब्राऊन कलरचा करायचा नाही, थोडासा फक्त ब्राऊन करायचा. कांदा आपण इथे 1 मिनिट परतून घेतला आहे. असा कलर आला आहे त्याचा. आता आपण त्यामध्ये टाकूया 3 हिरव्या मिरच्या, टोमॅटो, आता इथे आपण टाकूया बटाटे. ते व्यवस्थित परतून घेऊया. नंतर यामध्ये टाकूत आपण अद्रक, लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट. तर खानदेशी खिचडीला ना खोबरं वापरतात, त्यामुळे आपण इथे अद्रक, लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट केलेली आहे. आता त्यामध्ये टाकूत आपण शेंगदाणे. या खिचडीमध्ये ना शेंगदाणे पण असतात. इथे आपण मसाले टाकूयात. हळद, हिंग, लाल तिखट, धने पावडर, काळा मसाला, मीठ. परतून घेऊया. यामध्ये आता आपण टाकूया तांदूळ. तर यामध्ये टाकूत आपण धुतलेले तांदूळ.
चला तर मग आपण बघूया तिथे खिचडी आपली कशी झाली. बघू शकता तुम्ही. आणि त्यावर टाकूयात कोथिंबीर. टाकलेली कोथिंबीर आता व्यवस्थित आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता एकदम अशी मोकळी खिचडी झालेली आहे आणि ती पण एका शिट्टीमध्ये. आपली मस्तपैकी खानदेशी खिचडी तयार आहे. रात्रीच्या जेवणासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. अशा प्रकारे तयार आहे आपली खानदेशी खिचडी. व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा.